नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर मैत्रिणींनो, कधी कधी काय होतं, आपली मुलं ही कधी कधी आपलं ऐकत नाही. जरा जरा मोठी व्हायला गेली ना की खूप जिद्दी बनतात, ऐकत नाही किंवा अभ्यास करत नाहीत. आणि आजकालचं जग बघताय तुम्ही कसं चाललंय, कसं वाहवत चाललंय. तर आपल्या लेकराला सुद्धा अशा वाईट बाधा नको व्हायला किंवा वाईट मार्गाला नको जाण्यासाठी आपण त्याला एक सुरक्षा कवच त्याच्यासाठी करून ठेवायचं. त्यासाठी काय करायचं, तर स्वामी समर्थ हे आपल्या सगळ्यात मोठा आधार आहेत. तर स्वामी समर्थांचा तारक मंत्र आपण असं आपल्या पूजा वगैरे करून घ्यायची स्वच्छ, आणि एका आसन मांडून बसायचं, आणि एक समोर अशी अगरबत्ती लावायच्या 2, आणि शेजारी असं पाण्याचं भांडं ठेवायचं, आणि तिथेच बसून त्या ग्लासवर असं हात ठेवून, म्हणजे असं भांडं असेल पाण्याचं, त्याच्यावर असा हात ठेवून आपण 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा. 11 वेळा तारक मंत्र म्हटल्यानंतर हे भांडं आपण इथे ठेवून द्यायचं, आणि म्हणताना जी रक्षा खाली पडली असेल ती रक्षा आपण त्या पाण्यामध्ये टाकून द्यायची, आणि हे पाणी आपल्या मुलांना द्या. त्यांच्या स्वभावामध्ये इतका फरक जाणवेल तुम्हाला, ते तुमचं ऐकू लागतील, अभ्यास करू लागतील. आणि विशेष म्हणजे एक दिवस करून चालणार नाही, तर हा उपाय तुम्हाला अखंड 108 दिवस करावा लागणार आहे. हे केल्यानंतर तुम्ही 100% सांगते, तुमच्या मुलामध्ये इतका फरक जाणवेल तुम्हाला. मग आपल्या लेकरासाठी पुढे जाऊन टेन्शन करण्याचं, रडत बसण्यापेक्षा आत्ता जर काही उपाय केले आणि त्यांना एक सुरक्षा कवच दिलं तर काय हरकत आहे. मन साफ ठेवा, नीतिमत्ता चांगली ठेवा, आणि विश्वास ठेवा परमेश्वरावर. परमेश्वर आपल्याला कधीच असं वाऱ्यावर सोडत नाहीत, काही ना काही आपल्याला मार्ग दाखवतात. फक्त मन साफ ठेवायचं, कोणाविषयी कधीच वाईट विचार मनात नाही आला पाहिजे. हां बाबा, त्याचं चांगलं होतंय ना, होऊ दे, त्याच्या मागून माझं होऊ दे, असं मनात चांगला भाव ठेवायचा. मग आपल्याला परमेश्वर कधीच कमी नाही पडून देत.